झालं का रे बाळा तुझं सगळं? लिहिलंस ना व्यवस्थित? पाहू मला का लिहिलं ते ना, तू चुकीचं काहीतरी लिहायचं. पाहू आई बाई, हे का बरं, हे का अक्षर आहे का हे? आजी हे कर्सिव रायटिंग काय? हो का, कर्सिव रायटिंग आहे का? पाहू बरं. इट वा, इथं वास काम बरं, इथं ईस पाहिजे ना, IS. आजी ते वॉच येतं. का बरं? हे पास्ट टेन्स आहे म्हणून ते वॉच येतं. बरं बाबा, सगळं कळते लेखाला. काय कळतंय? पा बरं, मला शिकून राहिलाय ईज आणि वॉच मधला फरक. हा? चांगलंय चांगलंय. हुशारच आहे ना. आव ना, आव एक काम करा बरं, काय काय? 2 दिवस ना तुम्ही हिशेब लिहिलेला नाहीये, तेवढा लिहून काढा. तुला असं मी स्वस्त बसलेलं चांगलं दिसतच नाही. बसलो की लावलं का मला? 2 दिवस स्वस्त बसले होतात का नाही तुम्ही? लिहिला का हिशोब? हो. आता लिहून टाका ना, राधिकेला दाखवायचं का नाही रोजचा हिशेब? हम्म. हे पाहायचं कर्सिव रायटिंग आहे म्हणे, कर्सिव रायटिंग काली ते. सुनबाई जशी हुशार, आव ना. वळणच अशी लावली. अरे काय विषयात चांगल्या मार्काने पास होणार नाही हा. होईना माई सुनबाईस तर इतकी हुशार आहे, यामध्ये काही दुमत नाही बरं. माई मागच्या जन्माची पुण्य आहे बरं, म्हणून मला अशी सून लाभली. हो, पुण्याई सगळी तुझीच. सगळ्यांची तारीफ करत राहा, इकडे आमचा काही विचार करायचा नाही. आता का तुमचं? अरे काय म्हणजे चहा कोण देणार? चहा प्यायल्याशिवाय यांचा दिवस उजळायचा नाही, आणि चहा नाही प्यायला तर दिवस नाही संपणार यायचा. अरे या बरं, परवा दूध दिलं नाही ना त्यांनी? मला का माहिती हो, तुम्ही बघा ना. काढाही लक्षात ठेवायचं नाही. तुम्ही लक्षात ठेवा बरं. आजी आई आता काय करत असेल? आई आता मज्जा करत असेल बरं, एकदम मज्जा. ए बापू, बाबांचा फोन आला तर सांगायचं नाही आई सिंगापूरला गेली म्हणून. नाही. हा. मी तर म्हणते कोणालाच काहीच कळू देऊ नका बरं, ना त्या समिधाला ना कोणाला ना कोणा. समिताचा काय संबंध? बाबर असं काहून म्हणून आले तुम्ही? आता त्या समिधाला कळलं तर मग शण्याला कळते, शल्याला कळतं मग ऑफिसात कळते, मग गुरुला कळायला कितीचा वेळ लागते? बस 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 पुरे. काय झालं हसायला? बाबा आज संमत आली. लेफ्टी मावशी मी आणि नेहा शाळेत जात होतो, तेवढ्यात समिता मामी भेटली. समिता मामीनी विचारला की आई कुठे आहे? मग समिता मामीनी परत काहीतरी बोलला. नंतर फुलोरी आहे ना, समिता मावशीच्या अंगावर शिट केली. म्हणजे तुझ्या समिता मामीची फजितीच गेली तर नाही? काय बरं, लोकांचं वाईट चिंतलं ना की मग वाईटच होते. मी तर म्हणतो परमेश्वरानं सर्वांचं भलं करावं. माहित आहे. आता बघ बरं, आपल्या सुनबाईच्या आयुष्यात किती वादळ येऊन गेलं, पण आता सगळे कार्य कशी मार्गी लागायला पाहिजे. तिच्या आयुष्यातनं प्रत्येक क्षण आणि क्षण हा आनंदी जाव हीच परमेश्वराच्या रणी सदिच्छा. खरंय, अगदी माझ्या मनातलं बोललात पहा तुम्ही. मला तर त्या क्षणाची उत्सुकता लागून राहिली आहे. गुरु आपल्या राधिकाला समोर पाहिल तर का होईल. मॉल गेला ना दिवस आज आपला. सी एक्वेरियम, युनिव्हर्सल स्टुडिओज, तो फिश केवढा होता. आय कॅन नॉट फॉरगेट इट. अँड दॅट राईड. आवडलं ना तुला सगळं? मला खूप आवडलं सगळं. बहुतेक तुला नाही आवडलं एवढं. अगं नाही, असं काही नाहीये, मलाही आवडलं, मलाही मजा आली. खोटारडा, कसला चेहरा झाला होता त्या राईडवर असं. अगं आता ती इतक्या उंचावरून राईड येते, मला भीती वाटली असं खाली बघताना. माझं BP. So sweet of you. That is why I like you a lot. किती क्यूट आहेस तू. God, this is so cute. आपण किती आयडियल होत ना एकमेकांसाठी. हो, आय नो. नो यू डोंट नो. अरे मग काय, तुला सिरियसली असं वाटलं असतं तर आपण नेहमी एकत्र राहिलो असतो ना. अच्छा, तुला माहिती ना, आय हॅव अ फॅमिली. Yeah, your family, your parents, the good for nothing, your kid. तुला माहितीये का रियाज, तू राईडवर जेवढा घाबरला होतास ना त्यापेक्षा कितीतरी जास्त घाबरतोस तू घरच्यांना. अगं असं नाहीये बच्चा, तू उगीच तू सोड ना. आता का विषय काढला सांग? पण छान डिनर करूया ना मस्त. आता भूक लागली, दिवसभर किती दमलं. चल वेट ना. काय करत? ना ही लॉबी आहे. लॉबीमध्ये कोणी बघेल ना, कॅमेरा आहे तिकडे. ती कोण ओळखतं आपल्याला? ऐक नको प्लीज. नाही, माझं ऐक. तू नेहमी असंच प्रेम करत राहशील माझ्यावर? ऑफकोर्स बच्चा.
आणि मी आणि तुझी बायको असा ऑप्शन आला तर? मी फक्त तुलाच सिलेक्ट करेन. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू सो मच बच्चा. हा अगं का आलोय म्हणजे मर्लाईनचा स्टॅच्यू बघायला. आपण सिंगापूरला आलो आणि मर्लाईनचा स्टॅच्यू नाही पाहिलं लोक वेड्यात काढतील. याच्यात काय एवढं का माहिती? काय याच्यात एवढं स्पेशल? अगं बघ ना कसलं युनिक कॉम्बिनेशन आहे ते. सिंह आणि मरमेड म्हणजे लायन आणि मरमेड याचं कॉम्बिनेशन. सिंगापूरचे लोक श्रीमंत आहेत की नाही एवढी मेहनत करून, तर त्यांच्या श्रीमंतीचं आणि पैशांचं प्रतीक आहे हा मर्लाईनचा स्टॅच्यू. हो यार, पण सिंगापूरचे लोक खरंच खूप श्रीमंत आहे. आपण कधी होऊ असं? तुझे खर्च आणि शॉपिंग कमी केली की आपण होऊ श्रीमंत. तू म्हणजे मी डॉलर मध्ये कमवले ना पैसे किंवा आपण श्रीमंत नाही करणार बच्चा. आय नो. सेल्फी काढू माझ्यासोबत? हो म्हणजे काय थांब. सेल्फी काढलं तर आपण श्रीमंत होऊ का लगेच? काढ ना. आता तू पोच दे नाही इथे. इकडे इकडे. येस. तरी तर झालं नाही का तुझं? अगं किती वेळ, भूक लागली इथे. आणते आणते. काय आणते? ते घ्या बरं, चहा नंतर आणते. हा गोळ्या घ्यायच्या, बडबड सुटलीत पोटात. घ्या. बरी आहेस ना? चाल. हे काय 4 डिश कोणासाठी? गुरु राधिका. विसरत जाते पाय हो, लक्षातच राहत नाही गुरु आणि राधिका नाही येते. माझंही असंच होत आहे. असं वाटतं घरात सगळे आहे पण प्रत्यक्ष कोणीच दिसत नाही. सारखे भास होतात. सारखं असं वाटतं सुनबाई किचन मध्ये कामात असेल, गुरु आपला मोबाईलवर बेडरूम मध्ये बोलत असेल कोणाची. माहित काल फजितीच झाली ना हो. कशी काय? अहो काल झाडू पोछा मारायला आली बकुळा मावशी हा. आणि तिला पाहिल्या बरोबर मी ओघाना हाक मारली ना राधिकाला. म्हटलं राधिका बकुळा मावशी आली बरं. हा बाई, बकुळा मावशी तर हसतच सुटली ना. क्षणाक्षणाला मुलांची आठवण येते का? सवयीचा परिणाम हो. मग काय, आता आई वडिलांना मुलांची आठवण नाही येणार तर कुणाला येणार? हो ना. शेवटी जीव लावण्याचा प्रश्न असतो. तसंही आपण पुढच्याला प्रेम दिलं ना तसंच रिटर्न मिळतं आपल्याला. हो का? हे वाक्य लक्षात ठेवायचं बरं. म्हणजे हा, हे मी तुझ्याशी प्रेमाने कधी बोललोच नाही, प्रेमाने वागलो नाही, तुझडेपणानंच वागत आलो. हो ना? तुम्ही ना एकदम ना सुतावरनं स्वर्ग गाठता. कसं काय? मी गुरु बद्दल बोलत आहे. गुरु घरी असला तरी तुमची चिडचिड होते, गुरु घरी नसला तरी तुमची चिडचिड होते. आता पोराचं नीट व्हावं म्हणून काळजी वाटते ग. आता इथे नाही विदेशात आहे म्हणून काळजी वाटते. काही काळजी बिळजी करायची गरज नाही बरं. आता सगळं काही अळबेल होणार आहे पाय बरं. हो